सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात एका महिलेने दिला 4 अपत्यांना जन्म. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांची माहिती. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात एका महिलेने 4 अपत्यांना जन्म दिला आहे. जिल्हा रुग्णालयातील 10 वर्षांनंतरची ही गौरवशाली घटना आहे. महिला आणि 4ही अपत्ये सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी दिली. सातारा येथे शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांनी जिल्हा रुग्णालयात पत्रकारांना याबाबत माहिती दिली. जिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोग विभाग उत्कृष्टपणे कामकाज करत असून गरोदर मातांची तपासणी आणि त्यांच्यावरील उपचार हे अत्यंत चांगल्या पद्धतीने होतात. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील महिलांचा जिल्हा रुग्णालयावर आणि तेथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठा विश्वास असल्याचे हे लक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महिलेच्या तपासणीनंतर आरोग्य विभागाने अतिशय काळजी घेतली, तिच्याकडे विशेष लक्ष पुरवले. वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका यांनी घेतलेल्या काळजीमुळे या महिलेने 4 गोंडस मुलांना जन्म दिला आहे. जोखमीची प्रसूती सुखरूप पार पडल्याने ही बाब कौतुकाची ठरली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मेजर डॉक्टर राहुलदेव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सदाशिव देसाई, डॉक्टर तुषार मसराम या स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्यासह डॉक्टर नीलम कदम, डॉक्टर दीपाली राठोड पाटील यांनी परिश्रम घेतले. स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय सर्वसामान्य रुग्णालयामध्ये आमचा जो गरोदर स्त्रियांचा जो विभाग आहे त्यामध्ये आत्ताच एक 2 दिवसापूर्वी एका महिलेला एका वेळी 4 मुलं जन्माला आलेले आहेत. ही खूपच दुर्मिळ अशी घटना आहे आणि आई आणि सर्व बाळे हे एकदम सुखरूप आहेत. आमच्या इथे साधारणतः दर महिन्याला 300 ते 400 डिलिव्हरी होत असतात आणि आमचे सर्व डॉक्टर, सिस्टर्स आणि सर्व कर्मचारी हे सर्वांना एकदम चांगली ट्रीटमेंट देतात. त्यामुळेच एवढे लोक आमच्याकडे येतात. दुर्मिळ म्हणजे खूपच दुर्मिळ आहे. 5-10 वर्षानंतर असं कधीतरी एखादी घटना घडते आणि आई आणि बाळ हे पण एकदम सर्व सुखरूप आहे. पूर्ण गरोदरपणामध्ये अँटीनेटल चेकअप असेल, म्हणजे प्रसूतीपूर्व चिकित्सा असेल, ते OPD नंबर 6 मध्ये आपण देतो. त्यामध्ये ज्या हाय रिस्क प्रेग्नन्सी असतात किंवा ज्यांना पुढं जास्त धोका होऊ शकतो हे आम्ही आधी शोधून काढतो आणि त्यांना त्यांचे सर्व रक्त तपासण्या करून आपल्या भारत देशामध्ये 50% स्त्रियांमध्ये रक्तक्षय किंवा अॅनिमिया हा आजार असतो. तर त्यासाठी आपण त्यांना आयर्नच्या गोळ्या असतील, कॅल्शियमच्या गोळ्या असतील आणि मुख्य म्हणजे आहाराचा सल्ला आपण देतो. कारण आहाराचा सल्ला हाच खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ही सगळ्या घरातील सर्व जेवल्यानंतरच ती जेवते. पण तसं न करता तिला आधी जेवण दिलं पाहिजे आणि आमचे जे आहार तज्ज्ञ आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांचं ते समुपदेशन त्यांच्या घरातल्यांचं असेल, सासूचं असेल, तिच्या पतीचं असेल, या सर्वांचं समुपदेशन आपण या ठिकाणी करून आहार कसा व्यवस्थित घेता येईल ते बघतो आणि जे काही हाय रिस्क प्रेग्नन्सीचे जे काही लक्षण आहेत ते आपण आधीच शोधून त्यावर लवकर मात करून सर्व सुविधा देतो. साखरवाडीत अनधिकृत लॅबोरेटरी रॅकेट. फलटण ग्रामीण पोलिसांनी चौघावर दाखल केले गुन्हे. फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट तयार करून खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांच्या नावाचा व सहीचा दुरुपयोग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी धन्वंतरी लॅबोरेटरीचा चालक विशाल नाळे याला अटक केली असून साखरवाडी येथील डॉक्टर BJ राऊत, शंकर खडसे व प्रतिभा साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार डॉक्टर ब्रह्मानंद टाले हे 2005 पासून धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी खामगाव येथे अधिकृत तपासण्या करून अहवाल देत आहेत. काही दिवसांपूर्वी बुलेट हेल्थ केअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांना काही लॅब रिपोर्ट दाखवले. ते रिपोर्ट पाहता डॉक्टर टाले यांच्या लक्षात आले की त्यावर डॉक्टर BT टाले MBBS रजिस्टर नंबर
87-125 असे नाव व खोटी सही छापली आहे. प्रत्यक्षात त्याचा नोंदणी क्रमांक 1125 असा आहे. साखरवाडी येथे हे अहवाल बनावट पद्धतीने तयार करून रुग्णांना व विमा कंपन्यांना देण्यात आले होते. त्यावर आरोपी विशाल नाळे याचे नावही छापलेले होते. या मार्गाने केवळ रुग्णांच्या आरोग्याशी खेळ झाला नाही तर विमा कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आली होती. डॉक्टर टाले यांनी आपल्या तक्रारीत सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिका तसेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या 2003 मधील निर्णयाचा दाखला दिला आहे. या निर्णयानुसार फक्त नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टलाच लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. DMLT पदवीधारक व्यक्तींना अशी परवानगी नाही. त्यामुळे या संशयितांनी केलेला प्रकार हा वैद्यकीय कायद्याचा भंग असून गंभीर गुन्हा ठरतो. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी विशाल नाळे याला अटक केली असून डॉक्टर राऊत, शंकर खडसे व प्रतिभा साळुंके यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. रुग्णांची व इन्शुरन्स कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी साखरवाडी पंचक्रोशीतून नागरिक व सामाजिक संघटना करत आहेत. त्याच्यामध्ये बेसिकली बुलढाणा येथे खामगाव येथे तेथील डॉक्टर श्री ब्रह्मानंद टाळे हे MD पॅथॉलॉजी आहेत. त्यांनी एक गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला ट्रान्सफर झालेला आहे दिनांक 10 सप्टेंबरला. त्याच्यामध्ये त्यांची अशी तक्रार आहे की डॉक्टर राऊत हे धन्वंतरी लॅबोरेटरी आणि त्याच्याबरोबर धन्वंतरी लॅबोरेटरी साखरवाडी चे विशाल नाळे तसंच श्रीराम लॅबोरेटरी इंदापूरचे शंकर खडसे आणि प्रतिभा सोळंके अशा 2 लॅबोरेटरी विरुद्ध आणि डॉक्टर विरुद्ध असे 4 आरोपी आहेत. त्यांच्याबरोबर मेडिक्लेमचा रिपोर्ट देण्याकरता म्हणजे स्वतः डॉक्टर टाळे जे आहेत त्यांच्या सही शिक्का आणि लेटर पॅडचा उपयोग करून बनावट असे तपासणीचे रिपोर्ट रघवी तपासणीचे रिपोर्ट पॅथॉलॉजी रिपोर्ट देण्यात आले म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आहे. जो वर्ग म्हणून फलटण ग्रामीणकडे आला आहे. आतापर्यंत त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे विशाल नाळे त्याला अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपीचा शोध घेणं बाकी आहे आणि तसंच त्याची पोलीस कोठडी 3 दिवस मिळाले आम्हाला आणि पुढचा तपास हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे. वाई तालुक्यातील कातकरी लाभार्थ्यांना जागा खरेदी व घरकुलासाठी पहिल्या हप्त्याचे मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या हस्ते वितरण. प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजातील कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी जागा खरेदी व घरकुल बांधणीसाठीचा प्रथम हप्ता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या हस्ते शनिवारी दुपारी 1:30 वाजता सातारच्या विकासनगर येथील निवासस्थानी वितरित करण्यात आला. यावेळी वासोळे व कोंडावळे येथील लाभार्थींना जमीन खरेदी अर्थसहाय्य तसेच पाचवड येथील शासकीय जमीन दिलेल्या लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री जनमन योजना ही आदिवासी व वंचित घटकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना असून त्या अंतर्गत कातकरी समाजातील नागरिकांना घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य पुरवले जात आहे. जागा नसलेल्या या 22 कातकरी लाभार्थ्यांना पाचवड येथे शासकीय जागा उपलब्ध करण्याचे काम वाईचे तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी आणि भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक डॉक्टर शैलेश साठे यांनी केले आहे. वंचित समाजासाठी मी नेहमीच कार्यरत राहणार आहे अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन आणि प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध यांनी या विषयामध्ये वाई पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट, विस्तार अधिकारी श्याम राठोड, उमेश भिसे, ऑपरेटर श्रीमती प्रीतम ओंबळे, पाचवडचे सरपंच महेश गायकवाड आणि कातकरी लाभार्थी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या स्थलांतराला केंद्रीय मंत्रालयाकडून हिरवा कंदील. 8 वाघांचे होणार स्थलांतर. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या स्थलांतराला अखेर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्याबाबतची माहिती वन विभागाकडून शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उपलब्ध झाली. मंत्रालयातील वन्यजीव विभागाचे उपमहासंचालक डॉक्टर सुरभी राय यांनी राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास राव यांना याबाबत पत्र पाठवले. या पत्रात ताडोबा, अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 नर आणि 5 मादी असे 8 वाघ जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे सह्याद्रीत आता वाघांची डरकाळी घुमणार आहे. व्याघ्र गणनेच्या 2022च्या अहवालानुसार सह्याद्री हे देशातील 5 व्याघ्र अभयारण्यांपैकी एक आहे जिथे सध्या एकही वाघ नाही असे नमूद होते.
त्यामुळे राज्याच्या वन खात्याने पहिल्या टप्प्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 6 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची योजना आखली. हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेला आणि 1.5 वर्षांपूर्वी प्राधिकरणाची परवानगी मिळाली. या प्रस्तावात 3दा त्रुटी निघाल्या, त्या दूर करून पुन्हा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. वाघाच्या स्थलांतरासाठी या ठिकाणी काम देखील सुरू करण्यात आले. 2022-2023 मध्ये 50 चितळ सोडण्यात आले. त्यासाठी सुमारे 10 एकरचे कुंपण तयार करण्यात आले आणि या ठिकाणी प्रजनन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, जेणेकरून संख्या वाढल्यानंतर हे चितळ व्याघ्र प्रकल्पात सोडता येतील. जानेवारी 2010 मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या या व्याघ्र प्रकल्पात वाघ नैसर्गिक स्थलांतर करून येतो, पण तो स्थिरावत नसल्याचा इतिहास आहे. मात्र डिसेंबर 2023 मध्ये स्थलांतर करून आलेला वाघ या ठिकाणी स्थिरावला आहे. व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या कोयना अभयारण्यात 1 व चांदोली राष्ट्रीय उद्यानात 2 असे 3 वाघ आता या ठिकाणी आहेत. वाघाला आवश्यक असणारे खाद्य आता येथे उपलब्ध आहे. सह्याद्रीचा लँडस्केप वेगळा असला तरीही पहिल्यांदाच या ठिकाणी 8 वाघांचे स्थलांतर करण्यात येत आहे.